मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. पण यामध्ये काही आर्थिक सक्षम महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याची शक्यता राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. त्यामुळे आता इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आता आयकर विभागाकडून याची माहिती सुद्धा मिळाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल 20 लाख लाडक्या बहिणी आता सरकारच्या रडारवर आल्यात. पुण्यासह राज्यभर आयकर विभागाच्या डेट्यातून छाननी जोरात सुरू आहे. आयकर भरणाऱ्या महिला जर लाभार्थी यादीत सापडल्या तर त्यांची नावे स्वयंचलित पद्धतीने योजनेतून वगळली जाणार आहेत. यापूर्वीच राज्यातील अंदाजे 2000 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झाल्यानंतर त्यांची नावे वगळण्यात आली होती. सदरची योजना महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुलै 2024 मध्ये सुरू केली होती. दरम्यान मार्च 2025 मध्ये सरकारनं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील आर्थिक सक्षम लाभार्थ्यांची नावे सुद्धा वगळली होती. त्याच धर्तीवर आता लाडकी बहीण योजनेतील इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची छाननी सुरू आहे. खेड तालुक्यात 1,15,162 एवढी लाभार्थ्यांची संख्या असून जिल्ह्यात 20 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत.